हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण ताथवडेपासून बालेवाडी बानेरपर्यंत का ट्रॅफिक होतं त्याचे काही पॉईंट्स आहेत की जे मी ऑब्झर्व केलेत ते आपण दाखवणार आहे. आणि ॲक्च्युली त्याच गोष्टींमुळं पाठीमागं ट्रॅफिक होतं. तर तुम्ही आत्तापर्यंत पुनावळे किंवा ताथवडेमधला ब्रिज, अंडरपास ते बघितलं. अंडरपास छोटा असल्यामुळे तिथं ट्रॅफिक होतो, पण हायवेला ट्रॅफिक होण्याची कारणं काय आहेत ते आपण बघूया. आणि त्याच्यामध्ये गव्हर्मेंट खूप मोठं रिस्पॉन्सिबल आहे. गव्हर्मेंटनी या गोष्टीवर काम केलं नाही. आत्ता 11:30 वाजलेत. 11:30 वाजता थोडं ट्रॅफिक कमी असेल, पण ज्यावेळी पीक आवर असतो 9 वाजता, 9 ते 10:30पर्यंत जे ऑफिसला जायचं टाईम असतं, त्यावेळी ट्रॅफिक का होतं ते आपण बघूया. आता समोर दिसतोय तो भूमकर चौकच्या वरती जो असलेला बस स्टॉप, त्याच्या पाठीमागं आता बघितलं तर गाड्या स्लो झाल्या. एकदम गाड्या सगळ्या स्लो येत आहेत. आता आपण जाऊया. तर माझी 2 व्हीलर असल्यामुळे मी साईडने निघू शकतो, पण जे 4 व्हीलर आहे त्यांना थांबावंच लागतं. आता त्याचं कारण काय आहे, तर भूमकर चौकातून जो वर रस्ता येतो तो हायवेला कनेक्ट होतो. तर ते तिकडून येणारी लोक वर येतात हायवेकडे, ते एक कारण आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण, हायवेवरून जे भूमकर चौकाकडे लेफ्टला जातात, खाली डांगे चौकाकडे ज्यांना जायचं आहे ते आहे, ते दुसरं कारण झालं. तिसरं कारण असं आहे की इथे बस स्टॉप आहे. सो बस स्टॉप आता 1 2 3 लेन आहेत, त्यातल्या एका लेनवरती बस थांबते. त्याच्यामुळे जे खालून गाड्या येतात, जसं की आता दाखवतो, ही बस थांबली आहे रेड लालपरी, तर आता इकडून ही घुसली. तर ज्या लोकांना वळायचं असतं त्या वळल्यामुळे ह्या ज्या गाड्या आहेत ह्या साईडच्या त्या एकदम स्लो होतात. बससाठी एक सेपरेट बस स्टॉप पाहिजे की जो हायवेवर कनेक्ट नाही. मी आत्तापर्यंत बाकी ठिकाणी बघितलं आहे, पण आपल्या इथेच या वाकडच्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम. आता ह्या कार साईडला उभ्या राहिल्यात म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहेत, पण ह्या बसस्टॉपमुळे पाठीमागं गर्दी पीक आवरला खूप जास्त होते. हे आहे भूमकर चौक. भूमकर चौकचा हा विषय आहे. हा एक बॉटलनेक झाला. स्वतः 11:30 वाजल्यामुळे एवढं काही ट्रॅफिक नाही. त्याच्या पुढं अजून एक आहे, तो पण मी दाखवेन. त्याचं कारण तर वेगळंच आहे, ते आपण पुढं बघूया. टिपटॉप हॉटेलच्या समोरचा इथे आत्ता काहीच गर्दी नाही आहे, नाहीतर ही गर्दी रेंज रोवरच्या शोरूमपर्यंत जाते. कारण सांगतो तुम्हाला काय आहे. इकडून खाली सर्व्हिस रोडवरून गाड्या वर येतात, इथून लोक डायरेक्ट हायवेवरती गाड्या घालतात. हा जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडनी लोकांना, ज्यांना हायवेला जायचं आहे त्या लोकांसाठी, त्याला ती कार दिसती आहे ती कशी वर येते तशा गाड्या वर येतात. काही गाड्यांना लेफ्ट जायचं असतं. हे 2 कारणं झाली. याच्यामुळे हे पाठीमागं स्लो होत राहतात. बस स्टॉपचा जो मी पाठीमागं बोललो भूमकर चौकच्या वर, इथे पण सेम प्रॉब्लेम आहे. तुमच्या 3 लेनच्या इथे एक लेन तर बस कॅप्चर करते. त्याच्यामुळे मग पाठीमागच्या आता ज्यावेळी लोक सुट्ट्यांना जातात, सॅटर्डे संडे विकेंडला फ्रायडेला, जे सातारा सांगली कोल्हापूरकडे जातात ते इथंच थांबतात बसला. त्याच्यामुळे काय होतं, गाड्या इथं थांबतात पॅसेंजर घेण्यासाठी. गाड्या थांबल्या की बाकीच्या गाड्या पाठीमागं जातात. ते झाला एक पॉईंट. त्याच्यानंतर तो ब्रिजचं काम आहे. हे बॉटलनेक सगळ्यात खतरनाक बॉटलनेक आहे. आता तिथून उजव्या साईडने असा रस्ता जातो आहे, आणि ज्यावेळी पीक आवरला सगळ्या गाड्या तिथं आल्या की ह्या ज्या गाड्या आहेत तिथल्या ह्या हळू होतात. ह्या हळू झाल्या की पाठीमागं त्याचा फ्लो वाढत राहतो, आणि तोच पूर्ण ताथवडेपर्यंत रेंज रोवरचं शोरूम आहे पाठीमागं, तिथपर्यंत जातो. आता हा ज्यावेळी ब्रिज कंप्लीट होईल त्यावेळी हे सगळं सॉर्ट आऊट होईल असं वाटतंय. तोपर्यंत तर हे सहनच करावं लागतं. तरी नशीब ते ब्रिजचं काम, ॲक्च्युली पलीकडच्या रोडला पण सेम अशी सिच्युएशन होती, तिथला ब्रिज झाला त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. तो हा ब्रिज लवकर सुरू व्हावा, मग तो बॉटलनेक कमी होईल. पण मेन मुद्दा राहिला की बसेस रोडवर थांबतात. त्या रोडवर थांबल्या बसेस किंवा जे काही प्रायव्हेट गाड्या चालवल्या जातात हायवेवरती, इथून कोल्हापूर, सातारा, सांगली वगैरेसाठी ज्या प्रायव्हेट गाड्या जातात, जे पॅसेंजरला घेतात, तर त्या हायवेलाच थांबल्यामुळं पाठीमागं गर्दी होती. ती कुणाची पर्वा करत नाहीत, गाड्या डायरेक्ट तिथंच थांबतात. सो हे एक कारण आहे की जे खूप चुकीचं आहे. मला वाटतं बसेससाठी सेपरेट काहीतरी प्रोव्हिजन केली पाहिजे.
की जेणे हायवेवरती बस स्टॉप नसला पाहिजे. हे एक 2 कारणं आहेत मेजर, त्याच्यामुळे इथे बॉटलनेक होतं आहे. आणि आज आपलं नशीब चांगलं आहे, आपण व्हिडिओ करायला घेतला आहे पण ट्रॅफिक नाही आहे. आता मी मध्ये रोज या रोडनी येत होतो, तर मला बऱ्यापैकी 15 ते 20 मिनिट रोज उशीर व्हायचा. त्यावेळी मी ऑब्झर्व केलं की ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी थोड्या चेंज झाल्या पाहिजेत, त्याशिवाय काय होणार नाही. आता आपण बानेरमधूनच आत जाणार आहे. अदरवाईज आपण सिंहगड रोडपर्यंत कवर केलं असतं. तिथे पण सेम प्रॉब्लेम आहे. नवले ब्रिजच्या इथे ज्यावेळी जिथं ब्रिज स्टार्ट होतो आणि इकडून जो सिंहगड रोडपासूनचा जो ब्रिज उतरतो, तो आपण एका व्हिडिओमध्ये कवर केला आहे. नारायणपूरचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण कवर केला आहे. सो त्याच्यामध्ये कसं होतं आहे, ते लोक जवळजवळ दुसऱ्या लेनपर्यंत येतात गाड्या थांबवण्यासाठी. मग त्याच्यामुळे हे पाठीमागच्या गाड्या स्लो होतात. ॲक्सिडेंट होण्याची कारणं पण तीच आहेत. पण गव्हर्नमेंटचं लक्ष दुसऱ्याच गोष्टींवर आहे. गव्हर्नमेंटनी रॅम्बलर टाकलेत, या सगळ्या गोष्टी टाकल्यात, त्याच्यामुळे अजून गाड्यांचे पार्ट हे होणं, खराब होणं, हे सगळं झालं आहे. पण मेजर जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती कोणच काम करत नाही. म्हणून आपण थोडाफार चेंज व्हावा सिस्टममध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये, म्हणून आपण व्हिडिओ बनवतो आहे. आता हा भाई न बघताच गाडी घालतो आहे. ही पण कारणं आहेत ट्रॅफिक होण्याची. पण बॉटलनेकचा खास व्हिडिओ बनवावा असं मला बरेच दिवसापासून वाटत होतं. आत्तापर्यंत आपण हे 2 बॉटलनेक कवर केले. बघूया ह्याच्यावरती काय काम होतं आहे. बस स्टॉप्ससाठी काहीतरी वेगळी प्रोव्हिजन करावीच लागेल यांना, त्याशिवाय काय होणार नाही. आता हा आहे बानेरशी इथला, बालेवाडीशी इथला अंडरपास. तर इथे पण अदरवाईज गर्दी असते. अंडरपास आहे, हे सगळं बरोबर आहे. आता मला इकडे जायचं आहे, तर ह्या गाड्या सगळ्या आता बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावरती चेंज व्हायला पाहिजे असं मला वाटतं आहे. म्हणूनच मी थोडाफार प्रयत्न करतो की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. आता मला लेफ्टला वळायचं आहे, पण हा डंपर जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत माझी गाडी जाऊ शकत नाही आणि मी गडबड पण करायला नाही पाहिजे. सो हेच मला वाटतं की हे 2 बॉटलनेकवर काही ना काहीतरी काम व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपल्या व्हिडिओला चांगले व्ह्यू आले तर आपण बालेवाडीच्या ते सिंहगड रोडपर्यंतचे जे बॉटलनेक आहेत त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवूया. हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे म्हणून प्रयत्न करा. तर मग आपण व्हिडिओ आता हे झालं पुणे टू सातारा या रोडचं. स्वतःच आपण असाच या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स आला तर सातारा टू पुणे जिथं जिथे बॉटलनेक आहेत, सो मी रेग्युलर या रूटवर ट्रॅव्हल करत असतो, त्यामुळे मला माहीत झालं आहे की कुठे प्रॉब्लेम आहे, कुठे जास्त गर्दी होते. तर मग जर व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला, ह्या व्हिडिओला चांगले व्ह्यू आले, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला, तर आपण ते पण बनवूया. हा असेल पार्ट 1. त्याच्यानंतर बालेवाडी टू सिंहगड रोडपर्यंतचा आपण व्हिडिओज बनवणार, तो पार्ट 2 असेल. परत रिवर्स सिंहगड रोडपासून म्हणजे नवले ब्रिजपासून वाकडपर्यंत भूमगर चौकापर्यंतचे जे काही ट्रॅफिक बॉटलनेक आहेत तो आपला पार्ट 3मध्ये कवर करू आपण. सो हा व्हिडिओ आपण इथंच संपवतो आहे. व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स द्यामुळे आपण पार्ट 2वर काम करूया. हा व्हिडिओला चांगले व्ह्यू आले की मग आपण तो बनवणार आहे. So that's it. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.